दिवसभर साफसफाईचीच कामं चालू होती. म्हणजे दुपारी 2:30 वाजता मी सुरुवात केलेली आहे. इव्हनिंगची 5 वाजलेली आहे. तर किचनची क्लिनिंग झालेली आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता आलेली मी बेडरूममध्ये. कपडे वगैरे घडी घालून ठेवले, टॉवेल घडी घालून ठेवलेत. म्हणजे सगळेजण आले तर एकाला एक भेटतं तर एकाला एक भेटत नाही असं होतं. मग मी सगळं व्यवस्थित ठेवते या वेळेमध्ये. जसं मला म्हणजे वेळ भेटत गेला तशी ही कामं आवरत जाते आणि इम्पॉर्टंट खूप आहे ती कामं. एकदम छोटी-छोटी आहेत पण खूपच इम्पॉर्टंट आहेत. कारण त्या वेळेमध्ये आपण कुठल्यातरी कामात घाईगडबडीत असतो आणि काहीतरी मागत असतात. मग मी काय करते, सगळे कपडे व्यवस्थित ठेवते की पटकन त्यांना आल्याला भेटून जावं. दिनेश असो, दिनेशचे पप्पा असो, दोघांनाही ठेवलेलं आहे सगळं. आणि आता पूर्ण घरात झाडू मारून घेते. बघू शकता किती कचरा निघत आहे. असं वाटत नाही की 2 दिवसापासून मी झाडू मारलेली आहे की नाही. कारण मी आज ना पूर्ण किचनची साफसफाई केलेली आहे ना, म्हणून थोडासा कचरा जास्त झालेला होता. तर पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेली आहे. आणि आता आलेले मी इकडच्या रूममध्ये. म्हणजे आता टायमिंग 5-5:30 वाजलेले आहेत. आणखीन एक थोडा वेळ आहे माझ्याकडे. म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाकाला आणखी थोडासा टाईम आहे. तर या टाईममध्ये मी इकडची रूम क्लीन करत आहे. म्हणजे आता उद्या म्हणेन तर आणखीन उद्याच म्हणत राहीन मी. तर म्हणलं आता वेळ आहे आणि मूड पण आहे. सर्वात महत्त्वाचं हे असतं की आपला मूड कसा आहे. तर छान वाटत आहे मला. ही सगळी कामं आजच सगळीच आवरायची आहेत. उद्या करण्यासाठी काहीच ठेवायचं नाही आहे. म्हणून मी इकडच्या रूममध्ये आलेली आहे. आणि इकडची रूम मी अगोदरही क्लीन केलेली होती. तरी पण बघा खूप पसारा झालेले. जे हातात येतो ना इथंच ठेवतो आम्ही आणून. त्यामुळे ना खूप पसारा इथं होतो. आणि दीपकचे काही कपडे इथंच राहिलेले आहेत. म्हणजे थोडेफार नेला, थोडेफार राहिलेले आहेत, थोडेफार मी एका बॅगमध्ये ठेवले आहेत. म्हणजे खूप सारे कपडे आहेत दीपकचे, जे मिलिटरीचे आहेत तिथं दिलेलेच आहेत ते सगळे कपडे. तर थोडे काही नेलेले आहे. म्हणजे 2-3 बॅगा झालेल्या होत्या. तो तरी किती नेईल. आणि बाकीचे मी सगळे आता फोल्ड करून ठेवत आहे. कारण दीपक गेल्यापासनं याचा मुहूर्त आज लागलेला आहे. म्हणजे दररोज काहीतरी काही कामं निघत आहेत. होतच नाही आहे पसारा काढणं. तसं झालेलं होतं. तर म्हणलं आज काढत आहे तर पूर्णच घरचं मी पूर्णच जे आहे सगळा गबाळ जे आहे ना ते आवरून ठेवलेला आहे. कपड्यांचा असो, भांड्याचा असो, सगळा पसारा मी आवरलेला आहे. आणि एक छोटा मोबाईल पण इकडं पडलेला आहे. म्हणजे दीपकच्या बॅगमध्ये निघालेला आहे. आम्ही जातेवेळेस दिलेलं होतं जेव्हा ट्रेनिंगला जात होता त्यावेळेस. एक छोटा मोबाईल दिला होता, एक मोठा मोबाईल दिलेला होता. तरी पण कुठल्याही फोननं तो फोन लावलेला नाही. कारण तिथं परमिशनच नव्हती. फक्त फोन नेला आणि जवळ ठेवून घेतलेला होता. आणि आता सगळेच फोन इथं आणून टाकला. आणि त्याला जे लागणार होतं नवीन फोन तो घेतलेला आहे. तर आता हे सगळं मी या बॅगमध्ये भरत आहे. म्हणजे अगोदर हे कपडे मी या बॅगमध्येच भरलेले होते दीपकचे. आणि आता पण भरत आहे. आणि इतके जास्त भरले की ती चेनच स्लिप झाली त्याची. तर इकडं बघू शकता असं झालेलं आहे. म्हणजे मी निवांत सोडते पण कपडे जास्त झाले ना, त्यामुळे ती चेन स्लिप झाली. आता काही पर्याय नाही. मी बघितलं, प्रयत्न केला की ते बसेल की, पण जमलं नाही मला. ते बसवता आलेलंच नाही आहे. नंतर मी एक दोरी घेऊन बांधलेलं होतं. कारण कामं बिघडवायची सवय आहे अगोदरपासूनच मला. एक करायचं जाते आणि ते दुसरंच होतं. काहीतरी घाईगडबडीत करायचं जाते आणि ते काहीतरी बिघडून जातं. असं आहेच आहे. तर असू दे म्हणलं आता ते एका दोरीने मी पॅक केलं आणि ठेवलेलं आहे. तर झालेलं आहे कपड्यांचं काम. आणि हे जे दीपकला म्हणजे ज्या दिवशी आम्ही सत्कार केला होता त्या दिवशी फुलमाळा किंवा हे गिफ्ट, फुलाची गुच्छे सगळं दिलेलं होतं. पण आता हे सगळे असे ठेवल्या वाळून गेले. काय करू मी याचं. इथंच ठेवलेलं होतं पूर्ण ते वाळलेले. तर मी सगळं आता काढत आहे. कारण त्याचा पाला पण खूप गळत होता पूर्ण रूमवरून. तर सगळं काढलं आणि मी झाडू मारून घेते. कारण खूप त्या फुलांचाच पाला इकडं गळालेला. म्हणजे ते फुलाला फांदे होते त्याचाच पाला गळालेला आहे खूप सारा. तर एक खुर्च्या पण एकात एक ठेवलेला आहे. आणि पूर्ण रूममध्ये मी झाडू मारून घेते. तर ही कामं दिवसभरात चालली. पण मला पुसायचं राहून गेलं. फरशी पुसणं झालेलं नाही. नंतर मग मला दुसरीच कामं निघाली. आणि स्वयंपाक वगैरे बनवायचं जे आपले रेग्युलर कामं आहेत ते पण वेळेत करणं गरजेचं आहे. खूप लेट झाला तरी बघा नंतर करावंसं वाटते. आणि एकतर दिवसभरी कामं करून खूप थकलेली होते. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की दिनेशचा आधार कार्डाचा प्रॉब्लेम झालेला आहे. खूप वेळा आम्ही ते घातलं ना, त्यामुळे म्हणजे तुम्ही म्हणत होता की 3च वेळा आपल्याला चान्स असतं की आधार कार्ड घालण्याचं. पण ते दिनेशनं भरपूर वेळा घातलं. कारण आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळं आता ते ऑप्शनच येत नाही आहे. खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आणि काही ताईचे कमेंट असे पण होते की ताई पोस्ट ऑफिसमध्ये विचारा, जवळपास विचारा. तर सगळ्या ठिकाणी मी विचारून बघितले. ताईनं काहीच पर्याय निघत नाही आहे. खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आधार कार्डचा. मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, खूप टेन्शन आलेलं आहे मला. तर बघूया आता काहीतरी त्यामधलं ऑप्शन निघेल तर थोडासा म्हणजे आता विचारपूस तर चालू आहे आमची. तरी पण बघूया. कारण कोणी मदत करणार नाही. काय म्हणतात माहिती आहे का, विचारल्यानंतर वरी जाऊन विचारा. कुणाला विचारायचं वरी जाऊन. सगळेजण तेच सांगत आहेत. कुणाला विचारायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे. तर असं झालेलं आहे. पूर्ण घरात झाडू मारून फरशी पुसायची राहिलेली आहे. मॉर्निंगला पुसणार आहे. आता ही सगळी कामं करून खूप थकवा आलेला आहे. तर म्हटलं चहा बनवून घ्यावा. आणि आजकाल मी दुधाचा चहा पिणं बंदच केलेलं आहे. म्हणजे जास्त दिवस मला पतपाणी होत नाही आहे. 3-4 दिवस करते त्यापुढून होत नाही मला. तरी पण बघा मी डॉक्टरांना दाखवलेलं आहे. पीत खूप वाढलेलं आहे माझं. तर डॉक्टर म्हणतो की चहा तुम्ही बंदच करा. चहामुळे जास्त होत आहे. तर हो, थोडंसं पतपाणी करणं गरजेचं पण आहे.
तर बघूया जितके दिवस होईल तितके दिवस मी करत आहे. तर इकडे चहा बनवली, लिंबूची पानं, पुदिन्याची पानं टाकून खूप छान लागतो हा चहा. म्हणजे डिकाशन चहा, आपल्याला दूध टाकण्याची अपेक्षा वाटणारही नाही आहे. तर चहा घेतला, परत मूड फ्रेश झाला माझा आणि आता मी करत आहे रात्रीचा स्वयंपाक. म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे मला. आणि दिनेश जेव्हापासून बिदरहून आला तेव्हापासून त्याचा मूड ऑफच आहे. म्हणजे टेन्शन खूप आलेलं की आधार कार्ड येत नाही, मी काय करू. त्याला पण खूप टेन्शन आलेलं आहे, मला पण, त्याच्या पप्पाला, सगळ्यांनाच आलेलं आहे. पण काय करावं, काहीच पर्याय दिसत नाही यामधनं. तरी पण बघूया आता. टेन्शन घेतल्यानं काय होणार आहे, काहीतरी रस्ता आपल्याला शोधावंच लागेल त्यामधला. तर आज मी दोडक्याची भाजी बनवत आहे. थोडेसे तांदूळ मी भिजत घातलेले होते, म्हणजे इडली वगैरे बनवण्याचा विचार होता म्हणून भिजत घातलेले होते. पण काही बनवणं झालंच नाही, नुसती धावपळ 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 माझ्या मागं, ते झालंच नाही आहे. तसंच मी फ्रीजमध्ये ठेवले. त्यामध्ये मी वेगळं काही टाकलेलं नव्हतं, म्हणजे मेथीदाणा वगैरे, फक्त तांदूळ आहेत. तर यामधले थोडेसे तांदूळ मी धुवून म्हणजे आता भात बनवायचं त्यामध्ये टाकणार आहे, कारण आता बनवणं होणार नाही. हीच धावपळ चालू आहे. उद्या आणखीन मला लग्नाला जायचं आहे, म्हणजे आता लग्नाचा सीझन चालू आहे. लग्न आहेत, कुठं म्हणजे कुठं घरवास्तूचा कार्यक्रम आहे, कुठं पाळण्याचा कार्यक्रम आहे, असं आहे. दररोज एकीकडे मला जाण्यात येत आहे. त्यामुळे आता ती इडली डोसा कधी बनवणार मी आणि घरची कामं कधी आवरणार, म्हणून मी थोडेसे तांदूळ इकडे मी भातच बनवत ठेवले. थोडे हे तांदूळ घेतलेले आहेत आणि थोडे ते भिजवलेले घेतलेले आहेत आणि मी मिक्स भात बनवत आहे, म्हणजे मिक्स या तांदळाचा भात बनवत आहे. छान बनलेला होता भात. आणि इकडे दोडक्याची भाजी बनवणार आहे, भाकरी बनवणार आहे, जी साधा सिंपल स्वयंपाक आहे तेच बनवते. जास्त काही हेवी स्वयंपाक यावेळेत बनवला तरी पण खपत नाही. आपण मॉर्निंगला बनवू शकतो, पण संध्याकाळच्या वेळेस हलका फुलका स्वयंपाकच ठीक आहे. आणि जास्ती ताईंच्या घरामध्ये खिचडी बनते यावेळेत. मला माहिती आहे खिचडीच बनते, आम्ही खिचडीच बनवायचो. पण बाबांना आणि यांना भाकर लागते, म्हणून मी दररोज जसं मॉर्निंगला स्वयंपाक बनवते तसंच यावेळी ती बनवते, थोडाफार बनवते, जास्त नाही बनवत. तर इकडे तांदूळ मी 2 ते 5 स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भिजवलेले तांदूळ टाकले यामध्ये आणि हे पण तांदूळ टाकले. पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, भात बनवत ठेवलेला आहे. आणि इकडे दूध पण मी गरम करून घेतलं. तर दुधावरची साय मी एका वेगळ्या तांब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीचं दूध पूर्ण एका मोठ्या तांब्यात काढून मी विरजू लावून ठेवते. आणि थोडंसं चहासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे मॉर्निंगला यांना चहा बनवून देण्यासाठी थोडंसं दूध ठेवलेलं आहे, किंवा दिनेशी पीत असतो. आणि बाकीचं दूध सगळं मी इकडे विरजू लावलेलं आहे. तर हे आहे सकाळचं दही. तर चमच्याभर दही मी दुधात टाकलेलं, म्हणजे दूध कोमट असलं पाहिजे. एकदम गार दुधात टाकलं तरी पण विरजलं जात नाही आहे. आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे, दूध लवकर विरजत नाही आहे. तर दूध कोमट असलं पाहिजे, एकदम गार किंवा एकदम कडक असलं ना तरी पण दही व्यवस्थित होत नाही आहे. तर कोमट दुधात मी चमच्याभर दही टाकलं, किंवा ताक पण टाकू शकता, आणि झाकून ठेवलेलं आहे. आणि आता त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. मॉर्निंगला बघा एकदम छान असं घट्ट दही बनून तयार होतं. तर झाले दूध वगैरे विरजू लावून. आणि साय जी होती ना मी तांब्यात काढली, कारण तांब्यात टप्प भरलेलं आहे, बघू शकता. तर मी इकडं काय केलं, मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्येच ती साय टाकलेली आहे. आणि जे तांब्या भरलेले आहे त्यामधली साय मी यामध्ये अर्धी घेतलेली आहे. आणि मी लोणी काढणार आहे आता, कारण तूप पण संपलेलं आहे आणि खूप दिवस झालं काढायचा विचार आहे. आणि जसं मला वेळ भेटेल तशी कामं आवरते. मी विचार करतच नाही की आता नाही, उद्या करूया, उद्या नाही, परवा करूया. कारण असं म्हणत बसलो ना ती कामं होतच नाहीत माझी. असंच होत आहे, 2-3 दिवस झाले तरी होतच नाही आहे. कुठंतरी जायचं तरी येतं, किंवा मला तरी कुठली तरी कामं एक्स्ट्राची लागतात आणि ही कामं माझी राहून जात आहेत. तर मला आता बनवलं तर होऊनच जाणार आहे, कारण आता उद्या म्हणेन तर उद्या आणखीन कुठलं तरी काम एक्स्ट्राचं निघतं. तर इकडं लोणी घेतले, लोणी नाही साय घेतलेली आहे. आणि थोडंसं पाणी, नॉर्मल पाणी टाकलं, गार पाणी टाकलेलं नाही आहे, कारण साय ही गारच आहे, मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. त्यामुळे नॉर्मल पाणी टाकलं तरी पण व्यवस्थित येते. तर बघू शकता इकडं थोड्या वेळ मी फिरवलं आणि पटकन लोणी आलेली आहे. आता जी बाकीची साय मी ठेवलेली आहे ती पूर्णपणे घेतली, पण ही साय जास्त झालेली होती, कारण मला 2 भागात करायचं होतं. पण मी काय केलं, लेट खूप होत होता, मला स्वयंपाक बनवायचं होतं आणखीन, म्हणून मी काय केलं, सगळंच घेतलं आणि नंतर ते व्यवस्थित होत नव्हतं. मग अर्धं त्यामधलं मला काढावं लागलं. तर उलाढालीची कामं घाईगडबडीत होतच असतात माझ्या हातानं. तर पूर्णपणे तांब्या धुवून घेतलेला आहे. अगोदर दिनेश म्हणत होता की मी लोणी काढतो मम्मी. नंतर तो त्याचा फोन आला मित्राचा आणि तो बाहेर बोलत बोलत तिकडे जाऊन बसलेला आहे. तर मला आता पटकन करून घ्यावं, कारण पसारा खूप झालेला आहे इथं. आणि लोणी काढल्यानंच हे सगळे भांडे वगैरे मला एकत्र ठेवता येतील. मग संध्याकाळी निवांत, म्हणजे स्वयंपाक वगैरे झालं तरी सगळे भांडे घासाय घेणार आहे. आणि आजकाल मी भांडे ठेवत नाही मॉर्निंगला क्लीन करायला. आजकाल काय मी कधीच ठेवत नाही आहे. मला जेव्हाच्या तेव्हा काम करायला आवडतात, कारण किचनमध्ये अशी भरून भांडी रात्रभर ठेवायचं आणि मॉर्निंगला क्लीन करायचं खूप वेळ जातो त्यामध्ये. रात्रभर ठेवून ते भांडे पण हडकले जातात. तर इकडे बघू शकता हे साय ना जास्त झाली आणि हे बनत नव्हतं व्यवस्थित, गोल गोल फिरत होतं, पाणी पण बसत नव्हतं. तर म्हणलं यामधलं आता अर्धं काढून घेऊया आणि पाणी टाकूया थोडंसं आणि लोणी काढून घेऊया. झटपट आलेली होती, जास्त वेळ लागलेला नाही मला लोणी काढण्यासाठी.
तोपर्यंत भात पण इकडं बनवून तयार आहे आणि भाजीची तयारी करायची आहे, भाकरी बनवायच्या आहेत आणि थोडीशी भांडी जी आहेत ना ते क्लीन करून ठेवायचं आहे आणि यांच्यासाठी पाणी गरम करून ठेवायचं आहे, कारण थंडी खूप आहे ना. तर गरम पाणी करत असते आल्यानंतर हातपाय वगैरे धुण्यासाठी. दिनेश येतो, दिनेश पप्पा येतात दोघांनाही. तर हीच एकदम छोटी छोटी कामं आहेत जे करायला आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि पण इम्पॉर्टंट खूप आहेत, केलंच पाहिजे. तर इकडे बघू शकता एकदम झटपट लोणी निघालेली आहे. तर लोणी काढून लगेच गरम करायला ठेवते, म्हणजे तूपही नाही आहे. आणि आपण काही गोडाचे पदार्थ करतो तर त्यामध्ये आपल्याला तूप असलं तर टेस्ट छान येतो ना त्याला, म्हणजे शिरा बनवतो किंवा खीर बनवतो. तर 2-3 दिवस झालं तूप नाही आहे, त्यामुळे दिनेचं पोट पण भरत नाही आहे, म्हणजे बिना तुपाचं जेवण होत नाही. वरण भात तूप ही सवय आहे त्याला जेवण करण्याची. तर इकडे लोणी बघू शकता झटपट निघालेलं आहे, जास्त वेळ लागलेला नाही आहे. तर लोणी सगळे एका वेगळ्या पातेल्यात मी काढून घेत आहे आणि लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, मगच गरम करायला ठेवायचं, म्हणजे जे हे आंबटपणा आहे ना यामध्ये पूर्णपणे निघून जातो. आणि लोणीमध्ये जास्त ताक आलं ना काय करायचं, एक रात्र आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याचं ताक वेगळं होतं, लोणी छान टाईट होतं. पण मी आताच गरम करायला ठेवणार आहे. तर इकडं लोणी मी छान असं प्रेस करून करून त्याचं ताक वेगळं केलं आणि एक बार पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, जे हे आंबटपणा आहे सगळा निघून जातो. तर इकडं बघू शकता छान असं पांढरं शुभ्र हे लोणी बनून तयार झालेलं आहे, जास्त वेळ लागणार नाही. आणि साय किती दिवसाची आहे तर 4 ते 5 दिवसाची साय आहे, म्हणजे दूध छान येतं ना, साय पण छान येते जाड, त्यामुळे हे 4-5 दिवसामध्ये इतकी लोणी निघालेली आहे. तर इकडे बघू शकता लोणीचा गोळा मी केलेला आहे. असं लोणीचा गोळा बघितला ना मला श्रीकृष्णाची आठवण येते. श्रीकृष्ण भगवानाला लोणी खूप आवडतं. तर इकडं लोणी तर तयार झालेलं आहे, आता तूप बनायला ठेवूया. तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते, म्हणजे संग कामं केली तर आपली कामं झटपट आवडतात आणि लवकर आपण किचनपासून फ्री होऊया. कारण दिवसभर किचनमध्ये आणि आज तर सांगूच नका अशी कामं मला होती ना मॉर्निंगपासून, काय सांगू, दिवसभर 5 मिनिटे असं नाही की माझ्या स्वतःसाठी मला वेळ भेटलेला आहे. कारण मी पूर्ण पसारा काढला होता किचनचा आणि परत तिकडच्या रूमचंही झालेलं आहे आणि अधूनमधून खूप सारी एक्स्ट्राची कामं झाली, कपडे ठेवणं, भांडी क्लीन करणं, ते हे खूप सारं होऊन जातं. तर एक दिवस असं कामाचा लोड येतो ना काय सांगू, तसं होतं. आणि एक वेळा असं होतं ना आपलं मूड ऑफच होतो की कुठलंच काही आवरू नये, आज शांत बसून राहावे असं वाटतं. पण दुसऱ्या दिवशी आपल्यालाच करावं लागतं ते, तर जेव्हाच्या तेव्हा करणं मला ठीक वाटतं. तर दोडक्याची साल काढून घेते आणि ही जी साल आहे ना ती टाकायची नाही, याची चटणी खूप छान बनते. तर चटणी बनवायला जरूर ठेवा, म्हणजे जेव्हाही मी जी साल काढते ना दोडक्यावरची मी ते टाकत नाही आहे, ठेवून देते वाटीमध्ये घालून फ्रीजमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जसं भाकरी झाली ना तर जी लोखंडी तवा असतो ना त्यामध्ये तडका द्यायचा, एकदम छान ही चटणी बनवून तयार होते दोडक्याची. तर कधी मी शेअर पण करेन आणि केलेलं पण आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये की दोडक्याची चटणी कशा पद्धतीने मी बनवते, खूप छान टेस्टी बनते. तर इकडं साल काढून घेतलेली आहे दोडक्यावरची आणि दोडके मी चिरून घेत आहे आणि बाकीची तयारी झालेली आहे, म्हणजे लसूण वगैरे सोलायचं होतं तर दिनेशनं लसूण सोलून दिलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण तयारी झालेली. फक्त हे दोडके जे आहेत ना ते चिरून घ्यायचं आणि तडका द्यायचा आहे मला. आणि जास्त अशी म्हणजे जास्त आता यावेळेस भाजी बनवणार नाही, थोडीशी भाजी बनवणार आहे, थोडीशी लप्त भाजी बनवणार आहे आणि भाकरी हे आणि भात तर बनलेलंच आहे. तर हेच आहे आजचा रात्रीचा स्वयंपाक. आणि दोडके बघू शकता छान कवळी दोडके आहे, जास्त अशी निब्बरखट किंवा आतमध्ये बिया झालेल्या नाही. तर याची भाजी पण खूप छान टेस्टी बनून तयार होते. आणि आपल्या घरी सर्वात जास्त दोडका, दुधी किंवा गवारची शेंग याची भाजी जास्त प्रमाणात बनते. तर इकडं दोडके मी चिरून घेतलेले आहेत आणि इकडं माझं लक्ष लोणीकडे पण आहे, म्हणजे मी छोटं पातेलं ठेवलं ना तर ते उतू जात होतं, तर चमच्यानं मी फिरवत आहे, म्हणजे कमी गॅसवरती निवांत इकडं तूप पण बनत आहे. तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते आणि इकडं आमची बडबडी चालू आहे, म्हणजे दिनेशचं काहीतरी असतं, सांगत असतो दिवसभर, असं मम्मी तसं मम्मी चालू असतं. आणि बाबा गेले ताईकडे, त्यामुळे ना थोडंसं सुनं वाटत आहे. दीपक आला तेव्हा घर भरून होतं, दीपक गेल्यानंतर सगळे पाहुणे गेले आणि आता बाबा पण ताईकडे गेलेले आहेत, म्हणजे जसं ताईच्या घरी बांधकाम चालू आहे त्यांच्या घरचं, तर आरशीशी टाकायची आहे 2-3 दिवसामध्ये. तर तीच तयारी तिकडे चालू आहे. मला पण जायचं आहे, पण बाबा अगोदरच गेले ते योगेशसोबत काल, तर त्यामुळे थोडंसं सुनं वाटत आहे, म्हणजे घरातले एक व्यक्ती कमी झालेला खरंच खूप सुनं वाटतं. तर इकडं लोणी म्हणजे तूप बनलेलंच आहे, आणखीन थोडंसं राहिलेलं आहे, तर मी कमी गॅस करून तिकडे ठेवलं तिकडच्या बर्नरवर. आणि इकडं आता मी बनवत आहे भाजी. टायमिंग सांगितलं रात्रीचे 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत. आता थोड्या वेळा दिनेशचे पप्पा पण येतील, तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक बनवून घेते. आणि भांडी कोणी तर क्लीन करायचे राहिलेलेच आहेत. भांडी ही म्हणजे आता जेवण झाल्यानंतर सगळे भांडे मी क्लीन करायला घेणार आहे, पण मॉर्निंगला ठेवणार नाही, कितीही लेट हो, रात्रीचे 11 वाजू किंवा 12, पण भांडी मी कधीच ठेवत नाही किचनमध्ये. कारण एक सवय पण झाली आहे, मला झोपच येत नाही. ज्या दिवशी मी भांडी ठेवते ना त्या दिवशी मला रात्रभर झोप येत नाही. असं वाटतं की मी काय करायचं ठेवलं, इतकं मोठं काय आहे असं वाटत असतं, म्हणजे एक सवय झालेल्या व्यक्तीला खरं तसं वाटत असतं. आणि आपल्याला दररोज भांडी ठेवून सवय झाली ना मग काही वाटत नाही त्यावेळेत.
तर इकडं फोडणी तयार केली मी, म्हणजे फक्त लसणाचीच फोडणी दिलेली आहे. जसं फोडणी तयार झाली त्यामध्ये मी दोडके टाकून थोडा वेळ परतून घेतलेला आहे. नंतर मी लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलेलं आहे. मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे जसं लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी बनवत आहे. आणि इकडं तोपर्यंत तूप पण बनवून तयार झालेले, छान असा वास येत आहे. म्हणजे घरचं तूप घरचंच असतं, खूप छान वास येतो आणि याची रेसिपी पण खूप छान छान बनतात. तर इकडे तूप बनलेले, थोडंसं गार झाल्यानंतर शोधून ठेवणार आहे. तोपर्यंत भाजी पण इकडे बनवून तयार झालेली आहे. म्हणजे थोडंसं पाणी टाकलं, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. तर एकदम छान अशी टेस्टी दोडक्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे. आता तूपही व्यवस्थित गार झालेला आहे. तर अगोदर मी तूप शोधून घेते आणि इकडं पीठ काढून घेतले ज्वारीचं भाकरी बनवण्यासाठी. भाकरी पण बनवून घेते, म्हणजे रात्रीचा स्वयंपाक झाला की पटकन भांडे क्लीन करून घेते. नंतर खूप सारे भांडे होतात, थंडी खूप आहे ना, थंडीमध्ये ही कामं करायला थोडंसं नकोसं वाटतं. तरी पण बघा, मॉर्निंगला खूपच जास्त वेळ जातो आणि थंडी जास्त वाजते मॉर्निंगला. यावेळेतच मला ठीक वाटतं थोडंसं, म्हणजे निवांत आपण ही कामं आवरू शकतो. मॉर्निंगला खूप सारी कामं होऊन जातात, पूर्ण घरात झाडू मारणं, सगळ्यांचं आवरून देणं, आणि त्यामध्ये ते भांडे खूप सारं होऊन जातं त्यावेळेत. तर जितकं होईल तितकं मी यावेळी तयारी करून ठेवते. भांडे क्लीन करणं, किचन क्लीन करणं, थोडीफार उद्या काय भाजी बनणार किंवा काय स्वयंपाक बनणार विचार करून ठेवणं. तर ही सगळी छोटी छोटी कामं मी याच वेळेत करून ठेवते, म्हणजे मॉर्निंगला थोडंसं लवकर आपली कामं आवरली जातात, जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. तर इकडे मी आता बनवत आहे ज्वारीची भाकर. तर पीठ मी अगोदर चाळून ठेवलेलं आहे. तर पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ भाकर मी थापून घेतलेली आहे आणि तव्यावर टाकली. तव्यावरती मिरची भाजलेली होती तेल टाकून, त्यामुळे निष्ठत होती भाकर. तर पाणी फिरवून घेतलं, पलटून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या 2-3 भाकरी बनवून घेते. जास्त बनवणार नाही आहे, कारण बाबा पण नाही आहेत. दिनेश तर वरण भातच खातो, भाजी भात खातो, पण भाकर तितकी आवडत नाही यावेळेत. दुपारी जेवण करतो भाकर वगैरे चपाती, यावेळेस फक्त भातच लागतं दिनेशला, त्यामुळे जास्त नाही बनवत आहे, फक्त इतक्याच भाकरी बनवत आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय, टेक केअर.